तर बघा ना, या सोसायटीमध्ये ईश्वरकरांच्या घरी हा कार्यक्रम आहे आणि बाहेर चौकामध्ये असते तर पोलीस आले असते आणि मग त्या माईकवाल्याला एवढा टेन्शन असतं, बाबा जर त्याची एखादी मशीन उचलून नेली तर त्यांना माहिती आहे इथे नेणार नाही, कारण का तिथल्या लोकांची तेवढी पुण्याई आहे. वा तू सांगतस शेजारनी बघू चष्मा लागता, चावट्या रे चावट्या, आमच्याकडे असला काय बोलत नाही, चावट्या बोलतात त्या का. म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलं, म्हणजे माझं वय बरोबर मात्र 45 इज ओके. हा रनिंग असा 1979 मधला, तर तो 45च्या क्षेत्रामध्ये मी येतो 1 तारखेनंतर. आणि शेजारी बघा, अरे चष्मा लागायची गरज काय हुआ तुमका म्हणून सांगते. आता इथे लग्न झाला बरोबर ना, ते तुम्ही पुढे बसले हो ना भाऊ, तुमच्या पाठी आजी बसले, तिने जी गाणी लावली होती लग्नाची, ईश्वरकर भुवानी त्या माईकवर धरली होती, माईक बोलून ती गाणी बघवती. बुवा शेजारनी बघा किती प्रेम, हा म्हणून या ठिकाणी हा लग्न समारंभ अगदी गावच्या लोकांसारखं झालं बुवा. आणि आपल्याला सुद्धा बघा अशी बारी फक्त गावामध्ये होतं, एखाद्याच्या घरी लग्न कार्यासाठी कार्यक्रम होत नाही. झाली तर कोकण महोत्सव मंडळाचा कार्यक्रम, हा 9 वाजता पोहोचला का 11 वाजता सामान मानणं घरी जा. हा लक्षात ठेवा, तुम्ही बराच म्हणजे चान्स मारता त्याच्यात. आणि शेजारी किती चांगले असायला लागतात बघ. जसे आजीने गाणी गायले ना, तसा माझा पण लग्न माझ्या गणेश गुलाब मध्ये झाला बुवा. आजी तू जे गाणं म्हणतात पण आम्ही जातीनं आगरी असा, त्याच्यामुळे आमच्याकडे काय भरण साठत, म्हणजे आमच्या औषधी गावासून मुसल पण आणतात ना, मुसल माहितीये तुका? अरे माहितीये का, मुसलाम म्हणजे मुसल आणला आणि गाणारी पण सोबत घेऊन आली, परी वरात बिरात भरली, टाईम आला वरात भरायचा, पोरं आपली झिंच्याक नाचतात. माझ्या आईने सांगणार सगळ्यांनी जरा 2 मिनिटं थांबा, फक्त माझ्या सुनबाईला माका घरात घेऊन येते. तेव्हा ती गाणं काय होती बघा बुवा, लक्षात ठेवा. म्हणजे ती गाणं म्हणतं, घरात ना बाहेर परा नागती हो काकू, सोनीचा मुकू पाया. तो मुकू बोला ना, मुकू आमच्या शेजारी एक परब आहे, परब. ती परबीन काकू पेन्शनीला, तिका वाटला का आता हा मोकू म्हणजे सोनच काय दाखवणार आहे. कारण बघा जसा दुबईत परब ना, तसा मुंबईत प्रत्येक सोसायटीच्या एरियामध्ये एक तरी परब असा. तेव्हा परब इथे आले म्हणून तुमका धीर दिला पहिला त्यांनी, मग आणि त्या परबीनी म्हणजे टक लावून बघतला, माका विचारला, अरे तुझी बायको म्हणते काय मुकू दाखवणार होते, दाखवते तरी काय. मी म्हटलं बा आजी तुझ्या तोंडात मुस्का लागून दे, मुकू म्हणजे आमच्याकडे हा चेहरा आहे का मुकू म्हणतात. तर अशी गमत आहे बुवा, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जे सांगता ना ते काही सांगू नका. हा बाईक बघा, चष्मा लागायच्या अगोदर असा जर बघत राहिलास ना तर लवकर डोळं फुटतील पहिलं तुझं. नाच करू नको नागती बुवाचा, आता जरा सुरुवात करते. आणि मग काय माहिती, खऱ्या गाण्या मंडळी सांगा, ज्यांनी वाईट नजरेमध्ये पाहिलं स्त्री जातीकडे त्याची काशीच आहे. जास्तीत जास्त वयाचे 50 वर्षी दाखवा, एक इंदुरकर महाराज बोलताना तसा होताला. म्हणून हा सांगू नको. आमच्या शेजारी माहिती पडलं ना, तो तुका भांडूपच्या टाइम घेऊन तुका झोरल म्हणतो, कुठल्या शेजारी का बघत होता तो. चष्मा असू दे, चांगला सांगण्यात एक नंबर हुशार आहे आणि कुठे पण तोंड घालण्यात एक नंबर हुशार आहे तो. म्हणजे त्या दिवशी बसमध्ये चढला ना, आमच्या तिकडची शेजारी 3 पोरा घेऊन बसमध्ये चढली. चढल्याबरोबर कंडक्टर तिका म्हणाला तिकीट काढा, ती म्हणते नाही यांचा वय नाही. आता वय नाही म्हटल्याबरोबर कंडक्टर म्हणते ग बाई यांनी पहिला वय सांगा आहे तो. तिने सांगितला पहिला आहे तो 2 वर्षाचा, दुसरा आहे तो 2.5 वर्षाचा आणि तिसरा आहे तो 3 वर्षाचा. असा बोलल्यावर तो कंडक्टर प्रश्न करायच्या अगोदर ह्यांनी पहिला तोंड घातला. बाई म्हणता काहीतरी चुकता बोलते निदान त्या वय सांगण्यात 9 महिन्याचा गॅप तरी का बोलते. त्यांनी बोलले एक झोपडीत मारली आहे ज्याने सांगितलं. तुका कोणी सांगितलं बोलते आवाज उठवायला. बोलते तो पहिला आहे तो माझा आहे, 2.5 वर्षाचा आहे तो शेजारणीचा आहे, 3 वर्षाचा आहे तो पण माझा आहे. म्हणून घाई करू नका बुवा. आणि बघा ना या ठिकाणी ह्या कार्यक्रमाची अशी रंगतदार मजा आली पाहिजे.
कारण गणेश आमल्या जोडीला म्हणजे मी काही म्हणालो तरी त्यांना राग येणार नाही. माका म्हणतात ते राजेश खन्ना सदा सुखी आणि हसतमुखी. कारण बुवा त्याची बायको मुखी तो सदा सुखी. त्यांना विचार पाहिजे म्हणून असं हसायला लागता. असा नाही आपला मित्र आणि शेजारीच बसलाय म्हणजे इतका जवळ तरी जवळ पण चांगला आहे. कारण आपण दोघेच भाऊ असे आहोत ते एकामेकाच्या शेजारी बसू शकतो. कारण तसा तिसरं म्हणजे आमचा ईश्वर बुवा म्हणजे एवढा धोरला उडवला आम्ही तर लोकांना वाटलं हे ग्राउंड म्हणा सरळ शेतात जातात की काय दोघे जण. म्हणजे ही बारी आमची झालेली आहे. आणि असे जर आपण प्रेम जर एकामेकावरती नाही भोवा केला ना तर ह्या भागवत धर्माची विटंबना होणार आहे. कितीही बोललो तरी आपला धर्म आपण सोडायची नाही, ही परंपरा सोडायची नाही. म्हणून आपण हरिभजनाकडे वळूया. पुढे या ठिकाणी आमचे दीपक चव्हाण भवनचे विद्यार्थी अजित गावडे भाऊ आलेले आहेत. कारण मी गेली कित्येक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये बाऱ्या करतो पण भजन कसं करतो हे कुणालाच माहित नव्हतं. हल्ली हल्ली थोडं माहित पडलं. युगे झाली 28 विठ्ठलास माझ्या नाही आला. बघा नंदू बुवा आमचे खरोखर कोण आहे सुचून दिली ना. हो ज्याने त्यांनी आपल्या पॅन्टी सांभाळा आणि घट्ट बसा आवलून आवाज. गणेश आपले भवन का बघायला झालेली असतात. शेजारी ती का सोडलंय. अरे म्हणतं माझी मैत्रीण हाती नाही नंदू भाऊ घ्या तुमच्याकडे आपण धरून का घेऊ का. बघा नाही योग्य झाली 28 विठ्ठलास माझ्या नाही आला विठ. कारण पंढरीचा परमात्मा आणि वैकुंठवासी श्री विठ्ठल हा प्रत्येक भक्तांच्या हाकेला धावून भवानी मागाने सांगितलं. सुंदर खरोखर सुंदर सांगितलं. कारण ज्याची भक्ती श्रेष्ठ तो कुठेही करू शकतो. कारण बघा ना जसा वैकुंठवासी पुंडलिकाला भेटायला आला आणि तो विटेवर उभा राहिला. पण बुवा त्या आलेल्या वैकुंठवासाची म्हणजे श्री विठ्ठलाची सुद्धा एक पत्नी होती ती म्हणजे रुक्मिणी होती. आणि रुक्मिणीची बघा ना सदैव एकच तक्रार होती विठ्ठलाकडे. कारण उठ सूट तू ही लोकांमध्ये जातोस आणि माझ्या सुखी संसाराकडे करत नाही काही बघत नाही त्याच्याकडे तू लक्ष देव म्हणतेच. ती भांडण त्या विठ्ठलाच्या चरणी होतं. परंतु बघा ना कारण विठ्ठलाची फक्त ओढ त्या भक्तांच्या दिशेने होती. कारण भक्ती पायी मागाशी सांगितलं भुवानी की खांबातून सुद्धा नारायण बाहेर पडला हुआ. असाच बाहेर पडणार नाही. आपण दोघे कितीही वराडलो ना दोघे अजिबात कधी पांडुरंग येणार नाही. कारण संतांच्या कीर्तनामध्ये साक्षात विठ्ठल येऊन नाचत होता आणि आमच्या भुवामध्ये आम्ही कितीही नाचलो तरी कोण येणार नाही. कारण भागवताची भक्ती आमच्याकडे तशी नाही आहे बुवा. कारण या विठ्ठलाला युगी 28 सुरुवात करता म्हणजे ते हेच आहे. 6 शास्त्र 18 पुराणे आणि 4 वेद असा हा 28 युगांचा तो युग आहे बुवा. आणि तो शोधत बसल 28 युगे कुठली ती असं म्हटलं जातं. कारण प्रत्येकाची बायको ज्याच्या पाठीशी आहे त्याचा सुखी संसार आहे. आता बुवा बायको सुखीला वागीन वागीन ती का उगीचत नाही म्हणतात. आता ईश्वरकर बंधू जेव्हा बघायला गेले असतील बघायला सोनबाईला तेव्हा नक्कीच साखरपुड्याला 200-300 लोक घेऊन गेले असतील नाही केलेत की नाही. पण बघा ती वाघीण एकटीच आली तुमच्या सोसायटीमध्ये. वाघीणच बोलली पाहिजे ना. मग आपला काय होता माहिती आहे ना. आपण आपलं हसूच होता कुठरे लांडग्या पदरे लांडग्या. घरात काय गडबड असं सांगता येत नाही. असं सांगत जाऊ नको चष्मा लावला होता ना बघत होतो म्हणून घरवाली तुला कुठून माराल. एक गंमत म्हणून सांगते थोडीशी ऐका. अशी सोसायटी होती आणि आमचे जांभळेकर बोन सोडा माझ्यासारखाच एखादा होता. त्याचं प्रेम होतं आणि प्रेमाने त्यांनी लग्न करून बायको नवीन लग्न झाल्यानंतर काय असतात थोडेच दिवस थोडी मजा असतात. म्हणजे प्रेमाच्या अंधी तर गुपचीप भांडी कसं ना अरेंज पालन करणं हंदी
तर त्याका भांडी भिंडी कशाचा त्रास होत नाही, कारण त्याच्या बापसाचा त्याचा पाठिंबा असता, आवशीचा त्याचा पाठिंबा असता, सोन्यात थोडा धाक असता, ह्यानी उचलून हाणली म्हणजे त्याचा काम करावं लागतं. म्हणून एकाने बघा बुवा अशी गंमत केली, लग्न केला 4-5 वर्ष तो राहिला तिच्यावरती, पण तो सुद्धा बघा असा उलट्या चष्म्याने बघणारा माणूस होता. त्याला काय 8-8 दिवसांनी ऑफिसला नवीन नवीन मॅडम यायच्या, हा बरोबर रिसेप्शन मध्ये बसलेला असायचा, जिला यायला तिचा नंबर घ्यायचा, हा तिला नंबर द्यायचा. एक दिवशी काय झाला गडबड, हा आला घरी का निसता व्हॉट्सअपवरती, आता व्हॉट्सअपचा जमाना आहे म्हणून चालवत बसायचा. चालवता बायको जरा शक येऊ लागली, कारण ती प्रेमाची होती. ती रोज तपासायची, पण हिओ डिलीट मारून ठेवायचा का असला का, ती का काय ठेवत नाही. तिने एक आयडिया लढवली, एक 25 रुपयाचा सिम आला बघा, हा तो 25 रुपयाचा सिम घेतला आणि एका मोबाईल मध्ये टाकला आणि त्याचा व्हॉट्सअप नंबर बनवला. श्याम भावनेशी लवकर येऊन दे, म्हणजे ती आली का मला ताकद येईल, कारण नाव देतो लय भानगड कर, एवढा येणार तुम्ही पाठवा पटापट 7-8 जणांनी पटकन, आधी तू हाणतस ते पण पाठव, गाण्यात काय कमवलं असेल ते पण मागा दे पहिला. काय म्हणताय तर कोण, श्याम भावनाजी कोण 151 रुपयाची देणी गेलेली मंडळ आभारी आहे, धन्यवाद. आणि खरोखरच ती त्या सिमचा एक व्हॉट्सअप नंबर बनवता आणि काय करता, नवऱ्या कामावर आल्यानंतर चाय पाणी देता आणि हो लगेच हातपाय धुवलं का व्हॉट्सअप घेऊनच बसता. ऐक तू थोडा ऐक ना, तुझे जरा म्हणजे तू विशेष तेवढा काढलास म्हणजे तेवढा सांगायला लागतात, तेवढा झाला नाही डीप मध्ये. पण बघा तो व्हॉट्सअप नंबर तिने चालू केला आणि त्या अनोनी नंबरवर नवऱ्याला मेसेज पाठवला, हाय कसा आहात. आता हाय कसा आहात बोलल्यावर एका अनकोनी नंबर दिसला नाही, बायका पण विचारू, एखाद्या चांगल्या बाईचा तिने डीपीवरती फोटो पण ठेवला, एका धावलत नाही. म्हणतं वाटतं 8 दिवसापूर्वी मॅडम भेटली होती, तिला मी नंबर दिला वाटतं, तिने वाटतं मला हाय पाठवलं, ह्यानी लगेच रिप्लाय दिला, हाय मी बरा आहे, पण ज्या कव्हरेज क्षेत्रामध्ये नेटवर्क मध्ये आहे तिथं एक अवदसा आहे. तो नंबर बाईक होता, लक्षात गडबड होईल, सावध राहा, दुकान असा फोन बिन करायची सवय. आता असा बोलल्याबरोबर सांगा, ही बायको लाटणी घेऊन चपात्या भाजत होती, ह्यो लगेच हाय झाली, ह्याच्या खाली हाय आल्याबरोबर हा कंदी होते, नाक्यावर जाईन तिच्याशी चॅटिंग करी. ह्यांनी पटापट पाणी बिनी मुस्का बिस्का मारला, केस बीस फिरवलं, कपडं घातला, खाली आल्या बायकोनी लाटणी जोर फिरवली, घेतली लाटीनं कुठून नवऱ्याला मारला, इथं बुलून येऊ सारखा मारला. बरी ही सोसायटीची माणसा बघा, एखाद्याच्या घरात काय झालं का सगळी जमावतात आणि ह्या बायका बिका कशा म्हणजे तिला बोलत कशाला गो मारला, बिचारा आताच कामावून आलाय, किती चांगला आहे माहितीये नवरा, या बाईचा फक्त तोंडच असाय. पण ती बाई बरी कार्यकर्ते, पण ईश्वर सगळं जमलं, पण त्यांना हिंमत नाही झाली त्या बाई मित्राला. पण त्याला विचारला काहीतरी गडबड केलं, त्यांना माहिती आहे ना, त्यांच्यात फिरताना तो काय बोलायला तयार नाही. तरी हे बायकाही पण विचारला काय गडबड झाली, काहीच बोलली नाही. ह्याचा मारला हा गप खाटावर झोपला. थोडे टायमान बघा जेवाय दिला, त्या चपात्या पण खाल्ल्या त्यांनी, आणि रात्रीची ती प्रेमाची बायको असते ना, तिनेच तो गुरु मानताना त्याला हलतपट्टी करून लावली. हो झोपला, पण ह्याचा झोपच लागत नाही. नंतर माता हिने मारलाच का, अशी चुकीच काय झाली. शेवटी करता ती झोपली, तो पण झोपला आणि सकाळचं 6 वाजता उठला. पण ती बघा ना आपली घरवाली बुवा किती प्रेमाची असतात. ती उठली, चाय बनवली, देवाला भक्ती लावली, पुन्हा चपात्यांचा पीठ घेतला, चपातीची लाटायला बसली, आणि बसल्या तिला आठवण झाली रात्रीच्या माराची. तिने लगेच व्हॉट्सअप चालू केला आणि मेसेज पाठवला, हाय आता कसा वाटतय, लाटणीचा मार बरा आहे ना. आणि ह्यानी तेव्हा पाहिला, तेव्हा ह्याची खूप पेटली की ही हाय वाली दुसरी तिसरी कोण नाही, ती आपली घरवाली. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपल्या बायकोला जागलं पाहिजे, आणि आपली बायको ती आपली बायको बुवा, शेजारीला बघायची गरज नाही. आपल्या बायकोवरती असं प्रेम करा, शेजारी म्हटली पाहिजे, रोज चांबले पाहिजे माझा नवरा. प्रेम करशील न बाहेर पडशील न मिठ्या मारशील, बाकीचा नंतर तुला झोरतील. बुवा माझ्यापेक्षा चांगले आहेत,
बतावणे की थोडी थोडी करा युगे झाली आता विठ्ठला समाजा नाही आला सांग पुंडलिका तूने असी भिडकावीस कावीट 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 I love you. नहीं जाना मेरे बिना सावन भादो मेरे बिना सावन भादो मेरा या घडामोडी म्हणजे दीपक चव्हाण भगवान मला शिकवलं 1.5 वर्षाचा क्लास 3 वर्षाचा पण मी आधी सांगेन जर शिक्षण देणारा सही गुरु मला लाभला नसताना तर आज ही घडामोड झाली नसती भजन मी उत्कृष्ट प्रकारे करतो बुवा माझी खासियत आहे भजनाचा अंग सोडून पाणी नाही करायचं बोलण्यामध्ये मी बोलणार जेवढा जमल तेवढा ऐका बुवा कैलासवासी गजानन पाटलांचा आहे आणि गजानन पाटील हुआ आमच्या आग्र्यात शिक्षणात होती रायगड जिल्हा मसला तालुका आणि कर्जतचे आमचे भुवा होते आणि त्यांचा अभंग आहे त्याच्यात चालतो तो रात्र होता राहतो सोला
नोटीचं प्रार्थना काल दुपारीची मंडळी ऐका, कारण आमच्या आगरी भाषेत आगरी कर्जत रोडची फक्त अशी गाडी नसते ना अभंग, आणि बुवा आवाज पूर्ण घरपर्यंत पंचपर्यंत पोहोचला पाहिजे, तरच त्या बुवाचा टेकाव लागतात. कारण गेली 23 वर्ष मी भुके आणि बुवाला माहिती बुवा आमच्या आता शिवोलामध्ये जाणार आहेत. गणेश जयंती आहे शिवरात्री आणि मे महिन्यापर्यंत ऍडव्हान्स होती. बुवाला तुला गणेश जयंतीला घेतो, कारण हे बुवा खूप चांगले आहेत. कारण एवढे प्रेम करणारे बुवा थोडीला भेटले ना तर म्हणजे मजा नाही. पण भजन जर चांगलं तुम्ही केलं नाही ना तर बुवा म्हणतात. आणि खरोखर आमच्या ईश्वरकर बुवानी सुद्धा देवेंद्र ईश्वरकर बुवानी सुद्धा खरोखर खूप सुंदर कार्यक्रमाला साथ दिली त्या दिवशी. आणि खरोखर आणि अशा अनेक बाऱ्या आमच्या या रायगडमध्ये होत. आणि रवींद्र ईश्वरकर बुवांचं आज या ठिकाणी आशीर्वाद मला मिळाला आहे. कारण ह्या जोगेश्वरीमध्ये पहिली बारी माझी रायगड जिल्हा मस्ता तालुका या रायगडच्या बुवाची होते. आणि कुठेतरी पुन्हा खाली चौकामध्ये बारी होईल होते. मागच्या वेळी मी दिवाळीला मालपा डोंगरीमध्ये बारी केली. या ठिकाणी त्याचे लोक सुद्धा आले असतील तर त्यांना सुद्धा आपण
Thank you.